नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आत्ता 1-2 दिवसापूर्वी आपण एक विषय घेतला होता. त्याच्यामध्ये आपण ब्राह्मणांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्यांबद्दल आपण बोललो होतो. बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये बोललो होतो. दुसरी गोष्ट, आजचा विषय म्हणजे ब्राह्मणांच्या मुली, त्यांच्या अपेक्षा आणि त्याचे होणारे परिणाम, याच्यावर आज आपला विषय आहे. ब्राह्मण मुलांची लग्न होत नाही आहेत हे तितकंच खरं आहे. याच्यामध्ये म्हणजे त्याच्यावर आपण आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहोत काही दिवसांनी. त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे. पण ब्राह्मण मुलींच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत हे पण मला मान्य आहे. ह्या मुली त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे हल्ली काय एकच मुलगी किंवा दोनच मुलं जे आहेत याच्यामध्ये ही सगळी मुलं, मुलगा काय मुलगी काय, लाडात खूप वाढलेले आहेत. या मुली सगळ्या शिकलेल्या आहेत, याच्याबद्दलही काही दुमत नाही आणि त्यांनी शिकावं याच्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही आहे. त्यांना त्यांच्या अपेक्षेसारखा मुलगा मिळावा याच्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही आहे की त्यांना मिळावा. तो वेल एस्टॅब्लिश असावा, सगळं काही असावं हे पण मला मान्य आहे. त्याच्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही आहे. पण तुम्ही ह्या अपेक्षा कधी ठेवाव्या आणि किती काळ ठेवाव्या हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. एक तर बेसिकली माझं आईवडिलांवरचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. एक तर बेसिकली की या मुली जेव्हा शिकतात तेव्हा साधारणतः 22, 23, 24व्या वर्षी ह्या मुली शिकून बाहेर पडतात. या शिकून बाहेर पडल्यावर बऱ्याच मुलींना चांगल्या नोकऱ्यासुद्धा लागतात, चांगलं पॅकेजसुद्धा असतं. आणि मग त्या काळात पॅकेज चांगलं असताना पॅकेज चांगलं असताना त्यांचं लग्न करण्याकडे कल कमी असतो, आणखीन करिअर करण्याकडे कल जास्ती असतो. आणि त्यावेळेस आईवडीलसुद्धा गप्प बसतात. आणखीन ते म्हणतात नाही तिला तिचं करिअर थोडंसं करू देत. करिअर करायला लागल्यावर तिचं वय वाढत असतं. वय वाढत असल्यावर मल्टिपल गोष्टी, बाकीच्या गोष्टीसुद्धा मेडिकल किंवा फिजिकल गोष्टीसुद्धा काही बऱ्याच चेंज होत असतात. विचार वाढत असतात. तुम्ही फिरत असतात, अनेक लोकांशी तुमचा संपर्क येत असतो. तुमच्या विचारांमध्ये खूप फरक पडत असतो. बऱ्याच मुली परदेशी पण गेलेल्या आहेत, परदेशी जाऊन आलेल्या आहेत किंवा परदेशात आहेत. आणि मग परदेशातलं सगळं त्यांचं जे त्या अनुभव आहेत वगैरे, त्या अनुभवाच्या गाठीवर त्यांचं वय एक तर वाढलेलं असतं. त्यावेळेस 28 ते 30च्या दरम्यान त्या झालेल्या असतात. या 28 ते 30च्या दरम्यान जेव्हा त्या होत असतात त्यावेळेस ते बाकीचं एन्व्हायरमेंट बघून त्यांचे विचार बदललेले असतात. आणि तोपर्यंत चांगली मुलं जी लग्नाची असतात ही तोपर्यंत त्यांची लग्न झालेली असतात. चांगली मुलं असतात ती जातात, आणखीन त्यांची लग्न झालेली असतात. आणि त्यातून काही मुली ज्या आहेत या सॉफ्टवेअरमध्ये असतात. त्यांचा काय म्हणतात त्याला, हे विश्वचे माझे घर असं सगळ्या अनेक लोकांशी त्यांचे संपर्क येत असतात. म्हणून काही मुली तिथे काय म्हणतात त्याला इंटरकास्ट किंवा इंटरस्टेट विवाह करतात. आणि त्या इंटरस्टेट विवाह करून तिकडचं त्यांचं एक हे होतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की तुम्ही एवढं सगळं फिरल्यावर तुमच्या जे विचार जे असतात त्याप्रमाणे तुमचं म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ याच्यामध्ये खूप फरक पडलेला असतो. आणि या क्वालिटी आणि स्टँडर्ड ऑफ लाईफमध्ये जो फरक पडतो त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट हा विषय खूप कमी होतो तुमचा. कारण तोपर्यंत जे 15-16 लाख रुपयाचं पॅकेज जे 23-24व्या वर्षी मिळतं तोपर्यंत ते जवळजवळ एक 30-32 लाखापर्यंत जातं. आणि 30-32 लाखापर्यंत तुमच्यापेक्षा शिकलेला जास्त, तुमच्यापेक्षा पगाराचा जास्त, तुमच्यापेक्षा वयाने जास्त अशी मुलं ते होईपर्यंत ही कमी होत असतात. आणि ती कमी झाल्यामुळे तुमचं काय म्हणतात त्याला ती कमी झाल्यामुळे तुमचं लग्नाचं जे मार्केट आहे, मार्केट म्हणणं चुकीचं आहे, लग्नाचा जी सोसायटी आहे त्या सोसायटीमधली तुमचा चॉईस खूप कमी होतो. आणि चॉईस कमी झाल्यामुळे माझ्या माहितीतल्या मुली आहेत अशा की त्यांना ते त्यांच्या अटी शर्ती ज्या असतात. आता तुम्ही स्वतः म्हणजे माझ्या दृष्टीने एखादी मुलगी 30-32 लाख रुपये समजा कमवत असेल आणि तिला एखादा 25 लाख रुपये कमवणारा मुलगा मिळाला तर तो काही टाकाऊ किंवा फालतू नाही आहे ना.
नाही, माझ्यापेक्षा त्याचा 5 लाख रुपयांनी त्याचं पॅकेज कमी आहे, त्यामुळे मला ते जमणार नाही. किंवा माझी कंपनी ही आहे, त्याचं स्टार्टअप आहे, किंवा त्याचं काहीतरी वेगळं आहे, माझं काहीतरी वेगळं आहे. आणि याच्यामध्ये मग मी इथे मुंबईत आहे किंवा मी पुण्यात आहे, मग मी बंगलोरला कशी जाणार, मग मी दिल्लीला गोरगावला कशी जाणार वगैरे. या सगळ्या अनेक गोष्टी आहेत आणि त्या चुकीच्या आहेत असं मी म्हणत नाही. पण तुम्हाला त्या स्टँडर्डचं तिथे पण नोकरी मिळू शकते किंवा त्याला इथे नोकरी मिळू शकते. आणि आज एखाद्या माणसाला 30-32 लाख रुपये पगार असेल, दुसऱ्याला 25-26 लाख रुपये पगार असेल, तर विचार करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे आपलं क्वालिफिकेशन म्हणजे समजा तुम्ही PhD असाल आणि एखादा पोस्ट ग्रॅज्युएट असेल, म्हणजे IITचा इंजिनियर असेल पण तुम्ही PhD असाल, किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला ME असाल, आणखीन दुसरा BE असेल आणि तुमच्या पगारामध्ये 2-3-4 लाख रुपयाचा फरक असेल, तर त्या काळामध्ये कारण तेवढं तुमचं परिपक्वता दोघांचीही असती, तर तुम्ही तेवढं बघायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. म्हणजे मी सुद्धा या फेजमध्ये आहे. माझी मुलगीसुद्धा लग्नाची आहे. कोणीतरी मला सांगितलं की तुम्ही रिक्षावाल्याला मुलगी द्या. अरे पण मी तुम्हाला कुठे म्हणतो रिक्षावाल्याला मुलगी द्या. मी मुलींचं जे आज सांगतो आहे की म्हणजे हा मलासुद्धा प्रॉब्लेम आहे. काय मग अशा काळामध्ये बऱ्याच मुली ह्या काय म्हणतात त्याला चांगली सळ घालवतात. आता काही वेळेस यांचं पॅकेज असतं त्यावेळेस त्यांना एखादा गव्हर्नमेंट सर्वंट मिळाला, म्हणजे MPSC UPSC क्लिअर झालेला किंवा एखादा जज मिळाला त्यांना, काय तर जजचं पॅकेज या गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेट सेक्टरच्या पॅकेजसारखं नसतं. काय पण त्याला हिडन बेनिफिट्स हिडन कॉस्ट किती असतात. हिडन बेनिफिट्स किती असतात म्हणजे त्याला फुकट घर असतं, फुकट गाडी असते, शोफर असतो, हे असतो ते असतो, पेन्शन असती त्याच्यानंतरची. या सगळ्या गोष्टी ज्या त्याचं जर कॉस्ट आहे त्या कॉस्टला आणि त्याचं वेटेज, त्याच्या शब्दाला किंमत ही किती असते. पण आपण फक्त त्याचं त्यावेळेसचं ते पॅकेज आणखीन त्याच्या बाकीच्या रुबाबाला आपण किंमत देत नाही. तिथे आपण अडकतो, तिथे आपण फसतो. म्हणजे एखादा हायकोर्टामधला वकील असेल, एखादा सुप्रीम कोर्टामधला वकील असेल, हे हायकोर्ट सुप्रीम कोर्टामधले वकील मुलं पैसे कमी कमवत नाहीत, तुफान कमवतात. तर चांगलं वकील मुलगा असेल तर तुम्हाला बघायला काय हरकत आहे. पण ते सुद्धा आपण बघायला तयार नसतो. किंवा आपल्या ब्राह्मणांचा सगळ्यात एक दुसरा पॉईंट असा आहे की मला नोकरी करणारच पाहिजे, व्यावसायिक नको. अरे व्यावसायिक का नको. नाही, उद्या त्याचा धंदा बुडाला तर काय करायचं. अरे त्याचा धंदा बुडाला तर काय करायचा हा एक भाग आहे, पण तुझी नोकरी गेली तर काय करणार तू. कारण आज तुला समजा 30-40 लाख रुपयाचं पॅकेज असेल, तर उद्या तुझी नोकरी गेल्यावर तुला लगेच दुसऱ्या दिवशी 45-50 लाख रुपयाचं पॅकेज मिळणार आहे का. आता त्यावेळेस तुमच्या दोघांचं आणि याच्यामध्ये काय तुमचं वय वाढत जातं. अनेक मुली बिनलग्नाच्या राहतात, हेही मी बघितलेलं आहे. अनेक मुलं आता माझ्याकडे चांगली हायकोर्टची चांगली मोठी म्हणजे कोटभर रुपयाची प्रॅक्टिस असणारी किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस असणारी माझ्याकडे वकील मुलं आहेत. 35-40च्या दरम्यानचे. तर ती स्थळं आहेत, पण मुली बघायला तयार नाहीत. कारण मला नोकरी करणारच पाहिजे. एखादी डॉक्टर मुलगी असते, ती म्हणते मला डॉक्टरच पाहिजे. ठीक आहे, तुला डॉक्टर पाहिजे, पण ह्या अटी कधी तुझ्या 24, 25, 26, 27, 28व्या वर्षापर्यंत 28व्या वर्षापर्यंत थोड्याशा अटी तुम्ही माझ्या दृष्टीने शिथिल करायला पाहिजे. आणि जसं तुमचं वय वाढतं तसं मग एकच मूल किंवा मूलच नाही, ही किती मोठी काय म्हणतात त्याला गॅप आहे. मूल नसणं म्हणजे म्हणजे आता हे तर आत्ताचं सांगतो. माझा एक वर्गमित्र आणखीन वर्गमैत्रिणी, त्यांनी दोघांनी लग्न केले, खूप मोठे शिकले, आंतरराष्ट्रीय पातळीवरती दोघंही खूप करिअरला स्कोप त्यांनी दिला. जसे जसे ते वाढत गेले तसं एक काळ असा आला की ही एशिया पॅसिफिकची हेड, तो गल्फचा का किंवा आणखीन कुठलं युरोपियन याचा हेड तो, आणि तो लंडनमध्ये राहायचा, ही दुबईत राहायची. एकदा एका कॉमन लग्नामध्ये त्यांची आम्ही भेटलो. त्यावेळेस मी त्यांना विचारलं, अरे यार कितना दिन
असं किती दिवस तुमचं हे असणार? तर म्हणे त्यांनी मला सांगितलं, भगवंत, वी डोंट हॅव टाईम. अरे यू डोंट हॅव टाईम? म्हणे मग आम्ही क्रिसमसला किंवा ह्याला आम्ही अशा सुट्ट्या एकमेकांच्या जोडून घेतो, आणखीन मग आम्ही मुंबईला येतो आणि मग बडोद्याला वगैरे जातो किंवा असं करून आमचं ते लग्न चालू आहे. बट वी आर इन लव्ह विथ इच अदर. आणखीन आणि आजही त्यांचं लग्न कंटिन्यू आहे. पण ज्यावेळेस त्यांना मुलं, म्हणजे त्यांनी विचार केला आता मुलं व्हायची वेळ आली, त्यावेळेस बरेच कॉम्प्लिकेशन्स होते. आज मूल नाही आहे त्यांना. म्हणजे तुम्ही 35व्या वर्षी 36व्या वर्षी तुम्ही मूल व्हायचा निर्णय घेतला किंवा 40व्या वर्षी मूल होण्याबद्दलही माझं म्हणणं नाही, त्या काळातही मुलं होतात, नसतं असं माझं हे नाही आहे. पण मला एक सांगा, तुम्ही 40-42व्या वर्षी तुम्हाला मुलगा झाला, तुम्ही साधारणतः नोकरी 60व्या वर्षापर्यंत वगैरे करू शकतात किंवा हल्ली तर तुमचे काय म्हणतात त्याला, सॉफ्टवेअरवाली मुलं तर माझ्या माहितीप्रमाणे 45-50लाच रिटायरमेंटच्या गप्पा मारायला लागतात. तर तुम्ही 60व्या वर्षापर्यंत तुम्ही जे काही करतात काय त्यावेळेस तुमचं जे मूल 40-42 किंवा 43व्या वर्षी जे झालेलं आहे ते तोपर्यंत 20 वर्षाचंच होतं. आणि त्याला जेव्हा खरे वडिलांची मदत पाहिजे असती किंवा आईची मदत पाहिजे असती, त्यावेळेस तुमचं वयाचा उतरता काळ असतो. आणि त्या उतरत्या काळात तुम्ही त्या मुलाला म्हणावी तशी मदत करू शकत नाही. मे बी फिजिकल, मे बी मेंटल. कारण त्यावेळेस तो 20 वर्षाचा असतो, तुम्ही 60 वर्षाचे असतात. तो 18 वर्षाचा असतो, तो त्याच्या ॲडोलसन्समध्ये येत असतो. आणि त्यावेळेस तुम्हाला जसा कंट्रोल मुलांवर आपला असायला पाहिजे तो तसा होत नाही, तसा तो नसतो. कारण त्यावेळेस तुमचीसुद्धा पोझिशन इतकी वरती गेलेली असते की तुम्हाला त्या मुलाला त्यावेळेस तेवढा वेळ द्यायला वेळ नसतो. तर माझं हे म्हणणं आहे की मुलींनी अटी शर्ती घालताना या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि मग त्यांच्या काय अटी शर्ती असतील ना, त्या अटी शर्तींवर त्यांनी हे करावं. याच्यावर आणखीन काही विषय आहेत, मला एका गृहस्थांनी सुचवलेले आहेत, ते विषय मी ते घेणार आहेत. त्याच्यावर मी अभ्यास करून त्याच्यावर हे विषय, कारण तुमच्याशी बोलायचं म्हटल्यावर मला नीट विचार करून अभ्यास करून मला बोलावं लागतं. माझं काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला सांगा, काही प्रश्न नाही. काही लोक आहेत सटरफटर की आपल्याला म्हणजे माझ्या मते ते नॉन ब्राह्मण आहेत. एखाद दुसरा ब्राह्मण काहीतरी फालतू बोलतो, तो येतो कारण तो जास्त हुशार असतो. तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. पण ह्याचा विचार करा तुम्ही, आणि ह्याचा विचार करून माझं काही चुकत असेल किंवा तुम्हाला काही त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाका. आज एवढंच. धन्यवाद.